भाग्योदय, उच्चीचा बुध आणि अफाट धनलाभाचा सुवर्णकाळ. वृश्चिक राशीच्या सर्व ज्योतिषप्रेमींनो, सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात भाग्योदयाची एक नवीन क्रांती घेऊन येत आहे. या महिन्यात तुमच्या राशीचा स्वामी मंगळ 18 सप्टेंबरला 9व्या घरात भाग्यस्थानात प्रवेश करेल, जिथे आधीपासूनच उच्चीचे गुरुदेव विराजमान आहे. त्यामुळे 9व्या घरात मंगळाचा आणि गुरुदेवांचा अत्यंत शक्तिशाली नीचभंग राजयोग तयार होत आहे. इतकेच नाही तर 11व्या घरात लाभस्थानात 7 सप्टेंबरला उच्चीचा बुध येऊन अफाट धनलाभ घडवून आणेल. 10व्या घरात कर्मस्थानात 17 सप्टेंबरपर्यंत स्वराशीचा सूर्य तुम्हाला राजसत्ता आणि पदोन्नती देईल. 12व्या घरात स्वराशीचा शुक्र परदेशातून प्रचंड यश मिळवून देईल. चला, या ऐतिहासिक महिन्याचे सविस्तर राशी भविष्य जाणून घेऊया. वृश्चिक राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही राशीचक्रातली 8वी जलतत्वाची आणि मंगळाच्या आधिपत्याखाली येणारी रास आहात. तुमचा स्वभाव अत्यंत तीव्र इच्छाशक्ती, दृढ निश्चय, आव्हानांना न घाबरण्याची प्रवृत्ती, सखोल संशोधन वृत्ती, गुप्तता, सेक्रेटिव्ह नेचर आणि रहस्यमय व्यक्तिमत्व, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि शब्दाला जागणारा स्वभाव, संकटाच्या वेळी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा भरारी घेण्याची अफाट ताकद. तुमची हीच आत्मशक्ती आणि चिकाटी या सप्टेंबर महिन्यात तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवेल. या महिन्याचा महामंत्र आहे दृढ निश्चय, संयम आणि ध्येयावरील अचूक लक्ष. यांच्या जोरावर कठीणातल्या कठीण परिस्थितीवरही विजय मिळवता येतो. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे भाग्योदय, फॉर्च्यून, ट्रान्सफॉर्मेशन. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहे 9व्या घरात उच्चीचा असलेले गुरुदेव. 18 सप्टेंबर नंतर मंगळाद्वारे निर्माण होणारा नीचभंग राजयोग, 10व्या घरातील स्वराशीचा सूर्य आणि 11व्या घरातील उच्चीचा बुध, त्यानंतर निर्माण होणारा बुधादित्य योग. राशीस्वामी मंगळाचा 9व्या घरात उच्चीच्या गुरुशी होणारा मिलाप तुमच्या नशिबाची सर्व बंद दरवाजे उघडणार आहे. मात्र या महिन्यात 5 चुका नक्की टाळा. पहिली, 18 सप्टेंबरपर्यंत घाई गडबडीत निर्णय घेऊ नका, कारण राशीस्वामी मंगळ 8व्या घरात असल्याने कोणताही मोठा आणि धाडसी निर्णय घाईत घेऊ नका. दुसरी, अतिसंशय आणि गुप्तता बाळगू नका. कुटुंबात किंवा भागीदारीमध्ये नको तो संशय घेण्याचे टाळा. तिसरी, अचानक राग आणि आक्रमकता, रागाच्या भरात कोणालाही कटू शब्द बोलू नका. चौथी, रिस्की गुंतवणूक, शेअर बाजार किंवा लॉटरीमध्ये 18 सप्टेंबरपूर्वी कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका. पाचवी, आरोग्याकडे दुर्लक्ष, वाहन चालवताना काळजी घ्या, पचनक्रियेची काळजी घ्या. वृश्चिक राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, 7 सप्टेंबरला 11व्या घरात बुध स्वतःच्या उच्च राशीत प्रवेश करत आहे. लाभस्थानातील उच्चीचा बुध अथांग धनलाभ, व्यापारात प्रचंड नफा, थकीत व अडकलेली रक्कम परत मिळवून देईल. 17 सप्टेंबर नंतर सूर्यदेव 11व्या घरात आल्यावर तिथे बुधादित्य राजयोग तयार होईल, ज्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होतील. 9व्या घरातील उच्चीच्या गुरुची 5वी शुभदृष्टी तुमच्या पहिल्या घरावर पडत असल्याने तुमचे व्यक्तिमत्व आणि वाणी अत्यंत प्रभावशाली बनेल. कुटुंबात आनंदाचे, धार्मिक व मंगल कार्य पार पडतील. कौटुंबिक संपत्तीचे वाद सुटतील. 9व्या घरात उच्चीचे गुरुदेव विराजमान असल्यामुळे आणि 18 सप्टेंबर नंतर मंगळ ग्रह तिथे येत असल्यामुळे धार्मिक प्रवास आणि परदेश प्रवासाचे योग प्रबळ आहेत. केलेले सर्व प्रवास अत्यंत फायदेशीर आणि आयुष्याला नवी दिशा देणारे ठरतील. तुमचं धैर्य आणि पराक्रम वाढेल. कठीण कामातही तुम्हाला सहज यश मिळेल. वास्तू, वाहन, आई, चतुर्थेश शनिदेवांची अनुकूलता आणि 9व्या घरातील उच्चीच्या गुरुचा प्रभाव तुम्हाला मालमत्तेचं सुख देईल. नवीन घर, जागा, प्लॉट किंवा नवीन वाहनाची खरेदी करण्यासाठी 18 सप्टेंबर नंतरचा काळ अतिशय उत्तम आहे. आईचं आरोग्य सुधारेल. आई आणि वडील दोघांचेही पूर्ण सहकार्य
आणि आशीर्वाद तुम्हाला लाभतील. 9व्या घरातील उच्चीच्या गुरुची 9वी अमृत दृष्टी तुमच्या 5व्या घरावर विद्यास्थानावर पडत आहे. वैद्यकीय, MBBS, सर्जन, रिसर्च, इंजिनिअरिंग, IT आणि उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऐतिहासिक यश मिळेल. प्रेम व विवाह 5व्या घरावर गुरुची अमृत दृष्टी असल्याने लव्ह लाईफमध्ये गोडवा राहील. अविवाहित जातकांसाठी सुयोग्य स्थळं चालून येतील. लग्न जमण्याचे पक्के योग आहेत. तुमच्यासाठी एक प्रश्न. वृश्चिक राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादं मोठं संकट येतं तेव्हा तुम्ही माघार घेता की दुप्पट ताकदीने त्याचा सामना करता? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. 9व्या घरातील उच्चीचा गुरु तुमच्या पहिल्या घराला पाहत असल्यामुळे तुमची मानसिक शांती, आरोग्य आणि ऊर्जा अप्रतिम राहील. सकारात्मक विचार आणि संयमी वृत्ती हीच सर्व संकटांवर मात करण्याची खरी शक्ती आहे. जुन्या दीर्घकालीन आजारांमधून मोठा दिलासा मिळेल. शत्रू व विरोधक तुमच्यासमोर पूर्णपणे नतमस्तक होतील. कोर्ट कचेरीच्या कामात तुमचा विजय निश्चित आहे. 17 सप्टेंबरपर्यंत 10व्या घरात स्वराशीचा सूर्य विराजमान आहे. त्यामुळे सरकारी नोकरीत असणाऱ्यांना किंवा कॉर्पोरेटमधील जातकांना मोठी पदोन्नती, पद आणि अधिकार मिळतील. वरिष्ठांचं पूर्ण सहकार्य लाभेल. व्यापारी वर्ग 11व्या घरातील उच्चीचा बुध आणि 12व्या घरातील स्वराशीचा शुक्र व्यापाऱ्यांसाठी सुवर्ण काळ घेऊन आला आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट, मेडिकल, रिअल इस्टेट, केमिकल, फायनान्ससारख्या व्यवसायात अफाट नफा होईल. वृश्चिक राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, रामायणातील संकटमोचन हनुमानजी हे अफाट ताकद, बुद्धिमत्ता आणि स्वामीभक्तीचं प्रतीक आहे. जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली आणि संजीवनी बुटी आणण्याचं अशक्य काम समोर आलं तेव्हा हनुमानजींनी संपूर्ण द्रोणगिरी पर्वत उचलून आणला. अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. हनुमानजी हे मंगळाचे आराध्य दैवत आहेत. 18 सप्टेंबरनंतर 9व्या घरात मंगळाचा नीचभंग राजयोग तुम्हाला हनुमानजींसारखी अफाट ताकद आणि संकटावर मात करण्याची क्षमता प्रदान करेल. विश्वासाने आणि निष्ठेने केलेले प्रयत्न कितीही मोठ्या संकटाला धुळीस मिळवू शकतात. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, 12व्या घरात स्वराशीचा शुक्र, 9व्या घरात उच्चीचा गुरु महिलांसाठी हा महिना अतिशय आनंददायी बनवेल. सौंदर्य, दागिने, कपड्यांची नवीन खरेदी होईल. नोकरी करणाऱ्या महिलांना कामाच्या ठिकाणी सन्मान आणि पगारवाढ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. 9व्या घरातील उच्च गुरुदेवांमुळे अध्यात्म, तीर्थयात्रा आणि देवदर्शनात मन रमेल. कौटुंबिक सुख आणि नातवंडांचा आनंद लाभेल. 9व्या घरात उच्चीचा गुरु आणि 18 सप्टेंबर नंतरचा नीचभंग राजयोग, 10व्या घरात स्वराशीचा सूर्य आणि 11व्या घरात उच्चीचा बुध व बुधादित्य राजयोग हे या महिन्याचे सर्वात शक्तिशाली योग आहे. नशिबाची 95% साथ लाभेल. बृहत पराशर होराशास्त्रानुसार जेव्हा 9व्या घरात भाग्यस्थानात गुरु उच्च स्थितीत असतो आणि तिथे मंगळाचा नीचभंग राजयोग बनतो तेव्हा जातक अत्यंत भाग्यवान, धार्मिक, समाजात प्रतिष्ठित, अफाट संपत्तीचा धनी आणि परदेशात प्रसिद्धी मिळवणारा होतो. ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश समजून घ्या. 9व्या घरातील उच्च गुरु व नीचभंग करणारा मंगळ सांगतो, नशिबावर आणि स्वतःच्या कर्मावर पूर्ण श्रद्धा ठेवा. 10व्या घरातील सूर्य सांगतो, आपलं काम आत्मविश्वासाने आणि सचोटीने करा, नेतृत्व तुमचंच असेल. 11व्या घरातील उच्च बुध सांगतो, बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून आर्थिक समृद्धी मिळवा. आधुनिक जीवनातील उपयोग. सप्टेंबर महिन्यात रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, मेडिकल, सर्जन्स, IT, डेटा सायन्स, फायनान्स, सरकारी क्षेत्र आणि रिसर्चशी जोडलेल्या वृश्चिक राशीच्या जातकांनी नवीन प्रोजेक्ट सुरू करावे. त्यात अफाट यश आणि पैसा मिळेल. भूतकाळातील वाईट अनुभवांना मागे टाका. जेव्हा तुम्ही स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवता तेव्हा नशीबही तुमचं स्वागत करायला तयार असतो. लाभ. 11व्या घरातील उच्चीचा बुध, 17 सप्टेंबर नंतरचा बुधादित्य योग तुमच्या सर्व प्रलंबित इच्छा पूर्ण करेल. आर्थिक गोडदोड वेगात राहील. 12व्या घरात स्वराशीचा शुक्र असल्यामुळे परदेश प्रवास, परदेशी कंपनीतून उत्पन्न आणि लक्झरी गोष्टींवर आनंदाने खर्च होईल. चला बघूया
वृश्चिक राशीसाठी सप्टेंबर 2026चा स्कोअर बोर्ड. पैसा व धन 10 पैकी 9.5. प्रेम व विवाह 10 पैकी 9. करिअर व व्यवसाय 10 पैकी 9.5. आरोग्य 10 पैकी 9. कुटुंब व वास्तू 10 पैकी 9. भाग्य 10 पैकी 9.5. मानसिक शांती 10 पैकी 9. तुमच्यासाठी विशेष शुभ दिवस आहेत 4, 5, 9, 10, 14, 15, 23 आणि 24 सप्टेंबर या दिवसांमध्ये महत्त्वाची कामं करा. सावध राहण्याचे दिवस आहेत 1, 7, 16 आणि 28 सप्टेंबर या दिवसांमध्ये काही गडबड आणि वादविवाद टाळा. सोपे आणि सिद्ध केलेले उपाय. राशीस्वामी मंगळासाठी दर मंगळवारी मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचा पाठ करा. हनुमानजींना गूळ चना किंवा लाल फूल अर्पण करा. भाग्योदयांसाठी गुरुदेवांसाठी दर गुरुवारी कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा लावा. धनाकर्षण निर्माण करण्यासाठी दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा. ज्योतिषप्रेमींनो, वैयक्तिक रत्नासाठी पत्रिकेचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. परंतु या सप्टेंबर महिन्यात वृश्चिक राशीच्या जातकांनी आपली ऊर्जा, निर्णय क्षमता आणि भाग्योदय वाढवण्यासाठी सिद्ध केलेलं रेड जेस्पर किंवा अमेथिस्ट ब्रेसलेट परिधान करणं अत्यंत लाभदायक आणि सुरक्षित ठरेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे राशी भविष्य सामान्य गोचर आणि परिभ्रमावर आधारित आहे. जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जन्मपत्रिकेची सखोल विश्लेषण करून घ्यायचे असेल किंवा करिअर, लग्न, आर्थिक अडचणींवर अचूक उपाय हवे असतील किंवा अभिमंत्रित ब्रेसलेट हवे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. त्याद्वारे तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या आप्तेष्टांसोबत शेअर करा आणि आपल्या ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील राशींचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही. वृश्चिक राशीच्या माझ्या सर्व भाऊ बहिणींनो, हा सप्टेंबर महिना तुमच्यासाठी भाग्योदयाचा, प्रगतीचा, अफाट यश मिळवून देणारा काळ आहे. 9व्या घरातील उच्च गुरु, नीचभंग राजयोग, 11व्या घरातील उच्चीचा बुध तुमच्या आयुष्याला सुवर्ण वळण देईल. स्वतःवर आणि नशिबावर पूर्ण विश्वास ठेवा. ग्रह तुम्हाला योग्य दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालून यशाचं शिखर गाठणं हे पूर्णपणे तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.